तर विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय कोन म्हणजे काय, व्हॉट इज अ सेंट्रल अँगल हे शिकलो. केंद्रीय कोन कशा प्रकारे बनतात, त्यानंतर केंद्रीय कोनाचा गुणधर्म कोणता होता, प्रॉपर्टी कोणती होती, हे सर्व आपण पाहिलं. तर केंद्रीय कोन म्हणजे काय, ज्या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स हा सेंटरला असतो, केंद्रावर असतो, त्याला म्हणायचं केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. आणि जर एखाद्या वेळेस जर कोनाचा शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स हा केंद्रबिंदूवर नसून वर्तुळावर आला म्हणजे परिघावर आला, तर त्या कोनाला काय बरं म्हणायचं, त्या कोनाला अंतर्लिखित कोन असं म्हणायचं, इन्स्क्राइब्ड अँगल. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर येतो त्या कोनाला अंतर्लिखित कोन असं म्हणायचं. इफ वर्टेक्स ऑफ अँगल lies on circumference of a circle, then the angle is known as inscribed angle. आकृतीमध्ये सी केंद्र असलेले एक वर्तुळ आहे आणि या सी केंद्र असलेल्या वर्तुळावर डी या बिंदूमध्ये एक वर्तुळावर एक कोन तयार झालेला आहे, अँगल तयार झालेला आहे, पी डी क्यू. हा कोन, या कोनाला अंतर्लिखित कोन असं म्हणायचं, कारण या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर आहे. बरोबर आहे. या अँगलचा वर्टेक्स हा सर्कम्फरन्सवर असल्यामुळे या अँगलला आपण इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणायचं. बर, या कोनाचं वाचन आपण ए डी बी असेही करू शकतो बरं का. बरोबर आहे, कारण डीपी ही रेषा वर्तुळावर ए बिंदूला आणि डी क्यू ही रेषा वर्तुळावर बी बिंदूवर छेदते, म्हणून या कोनाचं वाचन आपण ए डी बी असंही करू शकतो. जो कंस या कोनाच्या अंतर्भागात येतो त्या कोनाला अंतरखंडित कंस असं म्हणायचं. जो कंस अंतर्लिखित कोनाच्या अंतर्भागात येतो त्या कंसाला अंतरखंडित कंस असं म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क असं म्हणायचं. काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क, अंतरखंडित कंस. आता आपल्या समोर ह्या चार आकृत्या आहेत. या चार आकृत्यांमध्ये कोणकोणते कोन अंतर्लिखित आहेत, इंटरसेप्टेड आहेत, आणि कोणकोणत्या आर्क्स म्हणजे कंस इंटरसेप्टेड आहेत, अंतरखंडित आहेत. बघा बरं का मित्रांनो, काय बघायचं आपल्याला, अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस, इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर अंतर्लिखित कोनाच्या समोरच्या कंसाला अंतरखंडित कंस असं म्हणायचं. इन्स्क्राइब्ड अँगलच्या अपोजिट आर्कला इंटरसेप्टेड आर्क असं म्हणायचं, अंतरखंडित कंस असं म्हणायचं. तर या चार आकृत्यांमधली ही पहिली आकृती. या आकृतीमध्ये किंवा या सर्वच आकृतीमध्ये कोन एबीसी आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्याने वर्तुळाला स्पर्श केलेला आहे किंवा वर्तुळावर आहे. बरं, आता कोन या आकृतीसाठी कोन एबीसी हा कुठं आहे हो, हा अँगल एबीसी हा सर्कम्फरन्सवर आहे, परिघावर आहे, म्हणून हा कोन एबीसी हा अंतर्लिखित कोन झाला. बरोबर आहे. आणि याच्या समोरचा कंस हा अंतरखंडित असणार आहे, इंटरसेप्टेड आर्क असणार आहे. आता आकृती क्रमांक 2 यामध्ये काय दिसते तुम्हाला, एक स्पर्शिका आहे, एक छेदिका आहे. एक स्पर्शिका आहे, एक टँजंट आहे आणि एक सेकंट आहे. जरी ही टँजंट आणि सेकंट असली तरी या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या परिघावर आहे, सर्कम्फरन्सवर आहे, म्हणून या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीमध्ये कोन ए बी सी हा अंतर्लिखित कोन म्हणायचं. काय म्हणायचं, इन्स्क्राइब्ड अँगल. काय म्हणायचं त्याला, इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणायचं. आणि त्याच्या समोरचा जो कंस आहे त्या कंसाला अंतरखंडित कंस म्हणजे इंटरसेप्टेड आर्क असं म्हणायचं. आता आकृती क्रमांक 3. या आकृतीमध्ये तुम्ही नीट निरीक्षण करा मित्रांनो, तुम्हाला दिसतंय कोन ए बी सी जो आहे तो शिरोबिंदू बी हा ना धड केंद्रामध्ये आहे, ना परिघावर आहे, ना सेंटरला आहे, ना सर्कम्फरन्सवर आहे. या कोनाला आपण अंतर्लिखित कोन असं म्हणू शकू का, नाही. इथं हा कोन अंतर्लिखित कोन नसणार आहे, इन्स्क्राइब्ड अँगल नसणार आहे. बरोबर आहे. बर, आता आकृती क्रमांक 4. या आकृतीमध्ये तुम्ही बघताय की
कोण तयार झालाय ABC. परंतु हा ABC जो कोन आहे या कोनाचा शिरोबिंदू तुम्ही पाहू शकताय हा वर्तुळाच्या बाहेर आहे. बरोबर आहे. मग इथं कोन ABC हे आंतरलिखित कोन असू शकेल का? इन्स्क्राइब्ड अँगल असू शकेल का? नाही. इन्स्क्राइब्ड अँगल असण्यासाठी आंतरलिखित कोन असण्यासाठी कोनाचा शिरोबिंदू हा कंपल्सरी वर्तुळाच्या परिघावर हवा, सर्कम्फरन्सवर हवा. लक्षात आलं? बर मित्रांनो, आता याचा एक गुणधर्म तुम्हाला सांगायचा राहिलाय. आंतरलिखित कोनाचा गुणधर्म, थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, प्रॉपर्टी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. तर गुणधर्म असा आहे, आंतरलिखित कोनाचे माप हे त्याच्या समोरील कंसाच्या किंवा त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मे असते. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज ऑलवेज इक्वल टू हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड किंवा अपोजिट आर्क और अपोजिट आर्क. या अँगलचं माप कोणत्या? तर इन्स्क्राइब्ड अँगलचं माप हे त्याच्या अपोजिट आर्कच्या, त्याच्या समोरच्या कंसाच्या निम्म असतं. म्हणजे मगाच्या आकृतीसाठी कोन ADB किंवा आपण ह्याला PDQ असंही म्हणू शकतो. पण आपण काय करू, इथं कोन ADB असं घेऊ. कोन ADB बरोबर 1/2 माप कंस AB. अँगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क AB. त्याच्या समोरचा कंस, त्याने आंतरखंडित केलेला कंस, त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क. आलं लक्षात? आंतरखंडित कंस कशाला म्हणायचं? आंतरलिखित कोन कशाला म्हणायचं? इंटरसेप्टेड आर्क म्हणजे कोणती जी कोनाच्या समोर असते, कोनाने समाविष्ट केलेली असते, म्हणजे ते अँगलच्या समोरची. त्या कोनाचं माप हे त्याच्या समोरच्या कंसाच्या निम्म असतं. बरं मित्रांनो, याच्या आधी आपण प्रत्येक गुणधर्म स्टडी केलेले आहेत प्रॅक्टिकली, बरं का? प्रात्यक्षिक, प्रत्येक गुणधर्माची प्रात्यक्षिक केल्याशिवाय ते गुणधर्म आपली आहेत असं वाटत नाही. आपल्या पुस्तकांमध्ये काय दिलंय त्याचं थेरॉटिकली दिलंय सगळं एक्सप्लेनेशन, म्हणजे ते प्रूव्ह केले, सिद्ध केले कसं आलं. परत आपण प्रत्येक गुणधर्माचा डेमो बघतो कारण ते पूर्ण समजावेत म्हणून. बर, आता आंतरलिखित कोनाचं माप हे त्याच्या समोरच्या कंसाच्या निम्मच असतं का हे आपण प्रॅक्टिकली बघू. चला याचे काही डेमो सांगतो आणि या डेमोवरून काही गुणधर्म तयार झालेले आहेत ते सुद्धा आपण या डेमोमध्ये बघू. मित्रहो, आता आपण एक डेमो पाहणार आहोत. या डेमोमध्ये आपल्याला प्रॉपर आयडिया येईल की आंतरलिखित कोनाचे माप हे त्याच्या समोरच्या कंसाच्या निम्म असतं का आणि कसं. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ दी आर्क इंटरसेप्टेड. ते कसं ते आपल्याला आता क्लिअर होईल. तर आपल्याकडे एक वर्तुळ आहे. या वर्तुळाचे आपण 4 भागामध्ये विभाजन करत आहोत. आता हे तुम्हाला इथं वर्तुळाच्या परिघावर 4 बिंदू दिसतील. या बिंदूंना अनुक्रमे ABCD असं नाव देऊ. बरं मित्रांनो, आता या वर्तुळाचे 4 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. याचा अर्थ इथं तयार झालेला कोन हा केंद्रीय कोन असणार आहे. बरोबर आहे. इथं आपल्याला 4 केंद्रीय कोन तयार झालेले दिसतात आणि प्रत्येक कोनाचं माप हे 90 अंश असणार आहे. म्हणून या कंसाचं माप देखील 90 अंश असणार आहे. बरं, आता आपण काय करायचं, जो कंस AB जो 90 अंशाचा तयार झालेला आहे ना, या कंसाच्या समोर कुठंतरी एक बिंदू घ्यायचा. ठीक आहे. हा लाल बिंदू तुम्ही बघताय, हा लाल बिंदू मी घेतलेला आहे आणि A आणि B या बिंदूला जोडतोय. आता आपण काय करायचं, आता हा तयार झालेला कंस आपण मोजायचा. तो कसा मोजायचा, कसा मेजर करायचा? जनरली अँगल कसे मेजर करतात, तो कोन कसे मोजतात? कोन मापकाने मोजतात. बरोबर आहे. तर हा मी माझा कोन मापक इथं ठेवतो. बर, तुम्ही इथं पाहू शकताय किती माप इथं तुम्हाला दिसतंय हो. यस, हे आहे 45 अंश, 45 डिग्री. बघा बरं, याच्या समोरचा कंस किती मापाचा आहे? 90 अंशाचा. आणि हा कोन किती मापाचा आहे? 45 अंशाचा. झालं ना सिद्ध. आंतरलिखित कोनाचं माप, इन्स्क्राइब्ड अँगलचं माप हे त्याच्या समोरच्या कंसाच्या निम्म असतं. हे तुम्ही पाहू शकताय.
मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड. बरं मित्रांनो, असाच अजून एक आपण गुणधर्म पाहणार आहोत. याच वर्तुळामध्ये, याच सर्व मापांमध्ये, याच नावांमध्ये आत्ताच आपण पाहिलं की जो कंस ए बी आहे, या ए बीच्या समोर आपण एक कोन तयार केला होता, त्याचं माप आपल्याला 45° मिळालेलं. आता मी काय करतोय, दुसरीकडं कुठंतरी अजून एक बिंदू घेतो. इथं बघताय तुम्ही हा लाल बिंदू, या बिंदूमधून मी काय करतो, ए आणि बी जोडतो. बघा बरं, अजून एक कोन तयार झाला ना. आता हा पण मोजा किती असेल, बघा बरं, 45°. अशा प्रकारे जर वर्तुळाच्या कोणत्याही भागावर म्हणजे परिघावर, सर्कम्फरन्सवर कुठंही बिंदू घेतला तरीसुद्धा त्याचं माप 45° असणार आहे. जर मी ए बीमधूनच जोडला तर. कुठून जोडला तर, ए बीमधून जोडला तर. बघा बरं, याच कंसातून हे दोन कोन तयार केलेले आहेत, त्यामुळे ह्या दोघांची मापे 45° केलेली आहेत. जर मी अजून एक तिसरा कोन कुठंतरी काढला मित्रांनो, याच कंसाचा आधार घेऊन, तर त्याचं पण माप मला तितकंच मिळणार आहे. म्हणजे एकाच कंसामधून तयार झालेले कोन किंवा एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले कोन एकाच मापाचे असतात. या ए बीमध्ये दोन कोन तयार झालेले आहेत, त्यामुळे ह्या दोघांचीही मापं सारखी असतील. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. एकाच कंसामध्ये तयार होणारे कोन हे सारखे असतात. एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले कोन हे सारखे असतात. तुम्हाला हा पहिला गुणधर्म कळाला असेल. बरं ठीक आहे. आता आपण काय करतोय, अजून एक गुणधर्म. हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचे मी दोन भाग करतोय आणि त्या भागाला म्हणजे हा जो व्यास गेला आहे, हा डायमीटर गेला आहे, या डायमीटरला मी नाव देतोय ए सी. म्हणजे अर्धवर्तुळाचं माप किती असतं आपल्याला माहीत आहे, 180°. आता हा जो कंस आहे, कंस ए सी, जो इथं मी फुल्याने दाखवले ना, तो मी काय करतो, त्याच्या समोर बी बिंदूतून ए आणि सी हे पॉईंट जोडतोय. आपल्याला काय मिळाला, एक कोन मिळाला, ए बी सी. बरं, आता मी काय करतो मित्रांनो, हा ए बी सी आहे ना, हा ए बी सी कोनमापकाच्या सहाय्याने मोजतोय. बघा किती आला हो, 90°. बापरे, 90° आला. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. हे 180च्या समोरचा कोन आहे ना, म्हणजे 180च्या निम्मा असेल, 90च. बरं, आता मी काय करतो, अजून एक बिंदू घेतो आणि तो ए आणि सी मध्ये जोडतो. हा मोजू, किती आला, 90च आला. बरोबर आहे, ठीक आहे. तर अजून एक बिंदू घेतो. आता अजून एक बिंदू मी ए आणि सी मधून जोडला आणि हे मोजलं, हे मेजर केलं, 90° आलं. याचा अर्थ काय, अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेले कोन हे काटकोन असतात. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज अ राईट अँगल. अर्धवर्तुळामध्ये तयार होणारे कंस हे 90° असतात. हा गुणधर्म एक. आणि मगाचा गुणधर्म मित्रांनो, याच एकाच कंसामध्ये हे तीनही कोन गेलेले आहेत, म्हणजे या तिघांचीही मापं सारखीच असणार आहेत, 90° असणार आहेत. हे तीन गुणधर्म तुम्हाला कळाले का मित्रांनो? आताच आपण तीन गुणधर्म शिकलो. कोणकोणते? अंतर्लिखित कोनाचं प्रमेय पाहिलं, थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल पाहिला. अंतर्लिखित कोन हा समोरच्या कंसाच्या निम्मा असतो. त्यानंतरचा गुणधर्म कोणता पाहिला? एकाच कंसामधून अंतर्लिखित झालेले कोन एकरूप असतात. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. आणि आत्ताच आपण तिसरा गुणधर्म पाहिला, अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन हा काटकोन असतो. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल. बरं, आता आपण काय करू, आपण काही गणित पाहू, अंतर्लिखित कोनाची काही उदाहरणं पाहूत. तर आपलं पहिलं उदाहरण आहे, आकृतीमध्ये कोन XYZ हा 120° आहे. तर माप कंस XAZ किती? इन फिगर अँगल XYZ इज इक्वल टू 120°. देन फाइंड मेजर ऑफ आर्क
XAZ. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकताय की कोन XYZ हा कुठं आहे? हा केंद्रामध्ये आहे का? नाही, हा परिघावर आहे, हा सर्कम्फरन्सवर आहे. आणि परिघावरील झालेला कोन हा आंतरलिखित कोन असतो, हा इन्स्क्राइब्ड अँगल असतो. आणि आपल्याला माहीत आहे आंतरलिखित कोन हा समोरच्या कंसाच्या निम्मा असतो, हाफ असतो. म्हणून इथं लिहायचं अँगल कोन XYZ बरोबर 1/2 गुणुले कंस XAZ, कारण आंतरलिखित कोन. अँगल XYZ इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क XAZ, कारण रिझन काय ह्याचं? इन्स्क्राइब्ड अँगल. हे सेमीच्या विद्यार्थ्यांनी लिहायचं. बरं, आता किमती भरा. आपल्याला कशाची किंमत दिली मित्रांनो? तर XYZची किंमत दिलेली आहे. किती? 120, 120. मग ती त्याची तिथं ठेवा. ती कशाची किंमत आहे? 120. तर XYZची किंमत आहे. म्हणून 120 अंश बरोबर 1/2 गुणुले माप कंस XAZ. सेमीच्या विद्यार्थ्यांनी कसं लिहायचं? मेजर ऑफ आर्क XAZ. हे डबल इथं दिसतंय व्हिडिओमध्ये, म्हणून तुमच्या वहीमध्ये असंच उतरून घेऊ नका. हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये लिहा आणि सेमीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये लिहा. बरं, आता हे 1/2 आहे. मला काय काढायचं आहे? XAZ काढायचं आहे. म्हणजे कुठली बाजू काढायची? माझी उजवी बाजू काढायची आहे. बरं, मग मी हा 2 जो छेदस्थानी आहे तो पक्षांतर केल्यामुळे, शिफ्टिंग केल्यामुळे कुठं जाईन हो? अंशस्थानी जाईल. बघा, मी पहिल्या व्हिडिओपासून सांगतोय, प्रत्येक गणितामध्ये पक्षांतर आहे. पक्षांतरामुळे सगळं सोपं जाणार आहे तुम्हाला. तर पक्षांतर क्लिअर करा. तर 120 गुणुले 2, हा 2 कुठून आला? तर भागाकाराचा गुणाकार झाला. आणि 120 गुणुले 2 बरोबर 240. म्हणून माप कंस XAZ म्हणजेच मेजर ऑफ आर्क XAZ बरोबर 240 अंश, 240 डिग्री. कळलंय का? हा त्याच्या दुप्पट असणार आहे. कोन हा आर्कच्या निम्मा आणि आर्क हा कोनाच्या दुप्पट. बर, याच आधारावर एक दुसरं गणित बघा. आकृतीमध्ये कंस LKN बरोबर 80, आर्क LKN इज इक्वल टू 80 डिग्री. तर कोन LMN, अँगल LMN काढा. तुम्हाला दिसतंय LMN कुठं आहे? परिघावर आहे, सर्कम्फरन्सवर आहे. बरोबर आहे. म्हणजे हा कोन या कंसाच्या त्याच्या समोरच्या कंसाचा कसा असणार आहे? निम्मा असणार आहे, हाफ असणार आहे. मग तेच गणिती भाषेत लिहायचे, अत्यंत सोपं आहे. अँगल LMN इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क LKN, 1/2 गुणुले माप कंस LKN, कारण आंतरलिखित कोन, इन्स्क्राइब्ड अँगल. हे कारण द्या, कारण द्यायला शिका. गणितामध्ये कारण द्या. जसं आयुष्यामध्ये कारण देता प्रत्येक गोष्टीला, तसं गणितामध्ये पण द्या. बरं, चला आता किमती भरा. कोन LMN बरोबर 1/2 गुणुले, आता कशाची किंमत दिली तुम्हाला? कंसाची किंमत दिली, आर्कची व्हॅल्यू मिळाली, ती टाका. 1/2 गुणुले 80. मग आता काय करायचं? भाग तोडायचा, भागाकार करायचा 80चा आणि 2चा. किती येईल उत्तर हो? 80ला 2नी भागलं, 80 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 40, 40. म्हणून या कंसाचं माप, कोणत्या? LMNचं माप 40 आलेलं आहे. मित्रांनो, आता झालेली 2 उदाहरणं हे फक्त तुमची एक तालीम होती. पुस्तकामध्ये थोडंसं क्लिष्ट दिलेलं आहे. आता पुस्तकामधलं एक गणित घ्या. पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं गणित दिले. आकृतीमध्ये O केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. इन फिगर अ सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. तर कोन AOB किती? कोन ACB किती? कंस AB म्हणजे आर्क AB किती? आणि कंस ACB आर्क ACB किती असेल? बर, आता नीट बघा बरं का, आकृतीमध्ये काय काय दिले. आकृतीमध्ये इन फिगर मिळून सोडू. आपल्याला काय काय दिले हो? प्रश्न वाचा व्यवस्थित. AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. बरं, आता इथे त्रिज्या तुम्हाला दिसतील बघा. त्रिज्या काय आहेत? OA आणि OB या त्रिज्या आहेत. दिस आर द रेडियस. आणि आपल्याला माहित आहे त्रिज्या ह्या सारख्या मापाच्या असतात. एकाच वर्तुळामध्ये असलेल्या सर्व त्रिज्या, सर्व रेडियस ह्या इक्वल मेजरच्या असतात, सारख्या मापाच्या असतात, कॉन्ग्रंट असतात. आता पुढं तुम्हाला इथे दिले AB ची लांबी ही त्रिज्या एवढी आहे. दिसतोय का AB? AB काय? कोर्ड आहे, जीवा आहे. म्हणजे AO बरोबर AB बरोबर OB हे तिन्ही बाजू सारख्या आहेत त्या छोट्या त्रिकोणाच्या.
बर, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात त्या त्रिकोणाला काय म्हणायचं? त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणायचं. द ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. कोन ए ओ बी हा समभुज त्रिकोण आहे. बर मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय काय? कोन ए ओ बी किती? कुठं आहे ए ओ बी? ए ओ बी बघा बरं, केंद्रात झालाय का नाही तो? आणि कशाचा कोन आहे तो? या छोट्या त्रिकोणाचा कोन आहे का नाही? बरं, मग समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोन किती मापाचे असतात? 60 अंशाचे असतात. लहानपणापासून आपण शिकलोय. जर हे माहिती नसेल तर आपला बेस पक्का करण्याची गरज आहे मित्रांनो. या अत्यंत साध्या साध्या गोष्टी आहेत. समभुज त्रिकोणाचे सर्व कोन एकाच मापाचे असतात, सारखे असतात, ते म्हणजे 60 अंशाचे असतात. म्हणून कोन ए ओ बीचं माप असेल 60 डिग्री 60 अंश. बरं, आता त्याच्यानंतर बघा बरं, हा कोन आहे केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल. ए ओ बी हा सेंट्रल अँगल असेल. बरं, मग या सेंट्रल अँगलचा वापर करून आपण काय काढू शकतो? हा कंस काढू शकतो. कंस ए बी काढू शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोय की केंद्रीय कोनाचं माप हे समोरच्या कंस एवढं असतं. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू आर्क इंटरसेप्टेड. त्यानं समाविष्ट केलेल्या कंस एवढं असतं. म्हणजे ए ओ बी बरोबर माप कंस ए बी, मेजर ऑफ आर्क ए बी. मग आपल्याला ए बीचं माप मिळालं इथं 60 अंश. बघा बरं, ह्यातला तिसरा प्रश्न जो आहे, माप कंस ए बी बरोबर किती? तर माप कंस ए बी बरोबर 60 अंश. कशामुळं मिळालं हे? तर केंद्रीय कोनामुळे मिळालं. बरं, आता ह्याच्या पुढचा प्रश्न बघा. आपल्याला दुसरा आकडा बघा. इथं दुसरा आकडा काय सांगितला आहे? दुसरा आकडा सांगितला आहे ए सी बीचं माप काढा. व्हॉट विल बी अँगल ए सी बी? व्हॉट इज अ मेजर ऑफ अँगल ए सी बी? मित्रांनो, ए सी बी हा कुठं झाला आहे? हा वर्तुळाच्या परिघावर झाला आहे. हा सर्कम्फरन्सवर झाला आहे. आणि वर्तुळाच्या परिघावर होणाऱ्या कोणाला, सर्कम्फरन्सवर होणाऱ्या अँगलला काय म्हणायचं? तर आंतरलिखित कोन म्हणायचं, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं. आणि आंतरलिखित कोन हा समोरच्या कंसाच्या 1/2 पट असतो, निम्मा असतो, हाफ असतो. याच्या समोरचा कंस कोणता आहे? बघा बरं, याच्या समोरचा कंस आहे ए बी. बरोबर आहे. म्हणजे हा जो ए सी बी आहे तो ए बीच्या निम्मा असणार आहे. आता हे गणिती भाषेत कसं लिहायचं? तर कोन ए सी बी बरोबर 1/2 गुणुले माप कंस ए बी. अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए बी. कारण आंतरलिखित कोन, इन्स्क्राइब्ड अँगल. आता किमती भरा. आपल्याला समोरचा कंस माहीत आहे, किती आहे तो? 60 आहे. 1/2 गुणुले 60, 1/2 इंटू 60. आता 60चे निम्म, 60चा हाफ, 30. बरोबर आहे. म्हणजे माप कोन ए सी बी बरोबर 30 अंश. बरं, आपला आता शेवटचा प्रश्न राहिला आहे. कंस ए सी बीचं माप किती? व्हॉट इज मेजर ऑफ आर्क ए सी बी? आपल्याला हे फाइंड करायचं आहे. बघा बरं, हे लाल बिंदू ए सी बी. ए सी बी हा कुठल्या प्रकारचा कंस आहे? ए सी बी हा कोणत्या प्रकारचा आर्क आहे? बरोबर आहे, मोठा दिसतोय ना, म्हणजे विशाल कंस आहे, मेजर आर्क आहे. मग विशाल कंसाचं माप बरोबर 360 अंश वजा लघु कंसाचं माप. मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क. म्हणजे मायनर आर्क कोणता इथं? मायनर आर्क ए बी आहे. म्हणजे माप कंस ए सी बी बरोबर 360 अंश वजा माप कंस ए बी. मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क ए बी. 360 वजा 60 बरोबर किती आलं? 300. बरोबर आहे. म्हणजे अशा तऱ्हेने आपण 4ही प्रश्न सोडवले. काय अवघड होतं ह्याच्यामध्ये? काहीही नाही, अत्यंत सोपं आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या प्रॉपर्टी जे तुम्ही व्हिडिओमध्ये शिकताय ना, त्या वारंवार करायच्या. या व्हिडिओनंतर मिळालेला अभ्यास काळजीपूर्वक करा, स्वतः करा आणि प्रगती करून घ्या.